अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील औटीवाडी येथील एका शेतकऱ्याचा सुमारे 3 लाख रुपये किमतीचा ऊस जाणीवपूर्वक जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आणि राजकीय दबाव असल्याचा खळबळजनक आरोप करत शेतकरी राजेंद्र औटी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। मौजे श्रीगोंदा येथील औटीवाडी येथील शेतकरी राजेंद्र संपत औटी यांच्या मालकीच्या गट नंबर 1363/1 मधील तोडणीस आलेला ऊस जाणीवपूर्वक पेटवून देण्यात आला। यामध्ये सुमारे 60 आर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे 3 लाखांचे नुकसान झाले आहे। घटनेच्या वेळी 112 क्रमांकावर संपर्क करूनही पोलीस मदतीला आले नाहीत असा आरोप राजेंद्र औटी यांनी केला आहे। शेतकऱ्याने स्वतः आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवली, मात्र श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली। यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप करत राजेंद्र औटी, लक्ष्मण सप्रे, धनंजय औटी आणि शिवाजी राऊत यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे। संबंधित दोषींवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मी राजेंद्र संपत औटी, राहणार औटीवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। माझा दिनांक 30/12/2025 रोजी दुपारी 1 वाजता 2 एकर आमच्या शेजारी लोकांनी पेटून दिला। शरद किसन औटी, किसन बाबा औटी, शेवंतबाई किसन औटी यांनी दुपारी 1 वाजता ऊस पेटून दिला। तोडणीस आलेला ऊस होता। माझ्या ऊसाचं 1.5 एकर ऊसाचं नुकसान झालं। अर्धा एकर वाचला। अग्निशामक गाडी आली। मी 112 नंबरला फोन केला होता। मला माहिती झाल्यानंतर मी श्रीगोंदा शहरात तहसील कार्यालयासमोर होतो। मला 1 वाजता माहिती झाल्यानंतर मी 112 नंबरला फोन केला। 112 नंबरवरून मला विचारलं की तुम्हाला काय मदत पाहिजे। मी पोलीस मदत पाहिजे म्हणून मागितलं आणि अग्निशामक गाडी विझवण्यासाठी। तर अग्निशामक गाडी आली, त्यांनी अर्धा एकर ऊस वाचवला। 1.5 एकर ऊस जळून खाक झाला। त्यानंतर पोलिसांचा फोन आला की तुम्ही ऊस विजल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी या। नंतर आम्ही 2-2.5 तासांनी पोलीस स्टेशनला ऊस विजवल्यानंतर आम्ही गेलो तर तक्रार घेण्यास नकार दिला। म्हणजे पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार म्हणले तुम्ही अगोदर ऊस कारखान्याला पाठवा, नंतर आपण तक्रार घेऊ शकतो। असं करून आम्ही म्हणायचो अगोदर तक्रार घ्या, तर त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला। त्यानंतर आम्ही 2 वेळेस गेलो तरी बी तक्रार घेतली नाही त्यांनी। अशा रीतीने ह्या पोलिसांनी आम्हाला त्रास दिला आहे। या अगोदर बी या लोकांच्या संबंधित लोकांनी, जवळच्या लोकांनी माझा 4 एकर 3 वर्षापूर्वी ऊस जाळून टाकलेला आहे, नुकसान केलेलं आहे। वेळोवेळी त्रास देतात, रस्त्यात अडवणूक करतात, मारण्याच्या धमक्या देतात। आता जर माझा मुलगा पत्नी ऊस दाखवायला गेले तिथं कारखान्याच्या लोकांना तर हे मारण्याच्या धमक्या देतात, इकडे येऊ नका, हातपाय तोडून टाकू, इतके ते दादागिरी करतात। तरी पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, पोलीस अधिकारी दखल घेत नाहीत श्रीगोंद्याचे। तरी त्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे। त्यामुळे मी आज दिनांक 5/1/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसलेलो आहे। आतापर्यंत बसलाय, तुम्ही आले वरचं? अजून कुणीच आलं नाही। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।